काही लोक वाईट नाहीत, पण ते तुमच्या आयुष्याशी जुळत नाहीत. तुम्ही त्यांना जाऊ देत आहात की तुम्ही स्वतःला गमावत आहात? मित्रांनो, तुमचं स्वागत आहे लेटिंग गो डे 5 मध्ये. आजचा विषय आहे लोकांना सोडून देणं. आठवणी सोडणं सोपं असलं तरी माणसाला सोडणं मनाला दुखावते. कारण त्यांच्यासोबत आपल्याला दिसणारे भविष्य ते बदलतील अशी आशा आणि एक दिवस सर्व काही ठीक होईल असा विश्वास असतो. पण तसं काही होत नाही, म्हणून त्यांना सोडून जातो. तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता की त्या जुन्या आठवणींवर? बऱ्याचदा समस्या ही असते की ते आपल्याला सोडून जातात. समस्या अशी असते की आपण स्वतःला त्यांच्या हातात सोपवतो. सर्वच नाती टिकवण्यासाठी नसतात. काही जण आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात. हे ऐकून वाईट वाटेल, पण तेच खरे आहे. लोकांना सोडणं म्हणजे द्वेष करणं नाही, तर स्वतःला निवडणं. त्या नात्यात तुम्ही शांत असता की सतत थकलेले असता? लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुमच्यावर दररोज स्वतःवर शंका घेते ती तुमचं प्रेम नाही तर एक ओझं आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा, ही व्यक्ती माझ्या आयुष्यात शांती आणते आहे की दुःख? जर उत्तर मिळालं म्हणजे निर्णय आधीच घेतला गेला आहे. लोकांना सोडून गेल्यावर तुम्हाला एकटे वाटू शकते, पण दुःखात गर्दीत राहण्यापेक्षा शांततेत एकटे राहणे खूप चांगले आहे. हा होता लेटिंग गो डे 5, लोकांना सोडून देणं. उद्या आपण पाहणार आहोत एकतर्फी प्रयत्न सोडणे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये लिहा मी स्वतःला निवडतो. सबस्क्राईब करा.